गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण इथं जो व्हिडिओ आहे, तो हा व्हिडिओ याच्याशी रिलेटेड आहे, की मी 2026च्या एम-पी-एस-सी राज्यसेवा प्रिलिम्समध्ये 20 दिवसामध्ये 110 मार्क्स कसे सिक्युअर केले होते, स्कोर केले होते, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. कारण यावर्षी जो 98चा कट ऑफ लागलेला आहे, तर ऑलमोस्ट 50% मुलं ते 98 ते 100च्या या रेंजमध्येच पास झालेले आहेत. पण मी एम-पी-एस-सीचा 2025चा फॉरेस्टचा मेन्स पेपर दिला 10 मेला. 10 मेच्या नंतर जेव्हा माझ्याकडे 20 दिवस शिल्लक राहिले होते, त्या 20 दिवसामध्ये मी कशाप्रकारे अ, 110 मार्क्स स्कोर करण्यासाठी काय-काय स्ट्रॅटेजी आखली होती आणि काय फॉलो केली होती, ते पण मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. जेणेकरून की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, जे यू-पी-एस-सीचे विद्यार्थी आहेत, त्यांना कमीत कमी वेळेमध्ये हा पेपर कसा क्लिअर करता येईल यासाठी आहे. आणि दुसरं मिथ म्हणजे आहे की फॅक्ट्सवालं. तर मी 20 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे फॅक्ट्स वगैरे रिमेंबर केले नव्हते. एकदम लिमिटेड आणि मोजके-मोजकेच फॅक्ट्स रिमेंबर केले होते, जे की इसेन्शियल आहेत. आणि हे आपल्याला इंट्युइशनवरून समजतं, की हे फॅक्ट्स इम्पोर्टंट आहेत. तर एक एक्झाम्पल म्हणून जर फॅक्ट सांगायचं झाला, जर मी कोणता लक्षात ठेवला होता, तर त्यातला सगळ्यात इम्पोर्टंट फॅक्ट हा होता, की जे आपल्या लँग्वेज होत्या, लँग्वेज आपल्याला एक्झाममध्ये विचारलं होतं, की संस्कृत, तमिळ लँग्वेज आहे, क्लासिकल लँग्वेज फर्स्ट. तर लँग्वेज कुठली आहे? ही फर्स्ट ती विचारलेली होती. आणि ही लँग्वेज मी का करून ठेवली होती, की कारण ह्याच्यामध्ये संस्कृत ही लँग्वेज स्टार्टिंगला नव्हती. त्याच्या अगोदर तमिळ ही लँग्वेजला क्लासिकल लँग्वेज हा रिकॉग्निशन भेटलेलं होतं. त्याच्यामुळे हे इम्पोर्टंट होतं आणि दुसऱ्या 5 नवीन लँग्वेजेसला मराठी लँग्वेज सोबतच एक क्लासिकल लँग्वेजचा स्टेटस भेटलेलं होतं. तर एवढं सिंपल फॅक्ट होते, की बाबा संस्कृत आपल्याला सगळ्याला कॉमन सेन्सनं वाटतं, की पहिली आहे, ती पहिली नाही म्हणून लक्षात ठेवलं होतं आणि थोडंसं एक 2004 वगैरे असं जस्ट एक लक्षात राहिलं तर राहील असं ठेवलं होतं. आणि हे मी प्रिपरेशन यू-पी-एस-सीच्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना पण लक्षात ठेवलं होतं. सो मला थोडीशी एक आयडिया होती, की कशा टाईपचा क्वेशन विचारला जाऊ शकतो. आणि मी एवढाच क्वेशन मी प्रिपेअर केलेला होता. मी कुठलाही दुसरा क्वेशन फॅक्टसाठी प्रिपेअर केलेला नव्हता. तर मिनिमम फॅक्ट्स रिमेंबर करता मी कसे 110 मार्क्स मिळवलेत. मी तुम्हाला हे माझे मार्क्स पण ऑनलाईन तुम्हाला दाखवतो, की कशाप्रकारे आहे. तर आजचा टॉपिक आहे, हाऊ आय सिक्युअर्ड 110 मार्क्स इन एम-पी-एस-सी राज्यसेवा प्रिलिम्स 2026 इन 20 डेज. किती? 20 डेज विदाऊट रिमेंबरिंग मच फॅक्ट. जेवढे इसेन्शियल फॅक्ट्स आहेत, ते आपण यू-पी-एस-सीला पण रिमेंबर करतो आणि इकडे पण करतो. तर मी तुम्हाला ते दाखवतो माझे मार्क्स वगैरे ऑनलाईन. ठीक आहे. आपण लॉग इन करू. आता मी तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह लॉग इन करून दाखवणार आहे, जेणेकरून की तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आपण इथपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये लॉग इन केलेलं आहे. तर मी तुला मला माझ्या अकाउंटमध्ये घेऊन जातो. तर हे नाव आहे बिक्कड महेंद्र कुमार उत्तम. तर मी प्रिलिम्सचे मार्क्स दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स आणि इथं रिझल्ट आपला मार्कशीट. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हा मार्कशीट दिसत असेल माझा. तर हे मार्कशीट बघा. हे नाव बिक्कड महेंद्र कुमार आहे आणि याच्यामध्ये मार्क्स पहा तुम्ही. जीएस पेपर 1 चे मार्क्स आहेत आपले 110 110.5 आणि कट ऑफ कितीचा लागलेला आहे 98 चा. 98 चा कट ऑफ म्हणजे जवळपास 12-12.5 मार्क्स मी प्रिलिम्स किती दिवसात क्लिअर केलेली आहे 20 दिवसामध्ये फक्त. तर हे कसं का बरं पॉसिबल आहे? तर ते कुठल्या प्रकारे पॉसिबल झालेलं आहे, तर याच्यावर पण आपण डिस्कशन करूया. हे बघा, पेपर 1 चे मार्क्स क्लिअर तुम्हाला दिसत असतील इथं. जेणेकरून की तुम्हाला एक कॉन्फिडन्स यावा आणि ऑथेंटिसिटीसाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे, की हे कशा प्रकारे मी केलं आहे, हे पण आपण डिस्कस करूया. तर तुम्हाला 110 मार्क्स दाखवले मी.
तर हे जे मार्क्स आले होते हे मला कमीत कमी टायमामध्ये मी जे एफर्ट घेतले होते ते सगळे मी तुम्हाला हे करणार आहे. पण आता प्रिलिम चालू करायला पाहिजे का? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की आतापासून राज्यसेवेत 2027 प्रिलिम स्टार्ट करण्याची गरज नाहीये. आता तुम्ही सध्या काय केलं पाहिजे? मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. आपण मेन्सचा अभ्यास का केला पाहिजे? तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत असतो, माझ्या मित्रांना पण मी सांगतो, की मेन्सचा अभ्यास जर केला तर तुमचे प्रिलिम्सचे मार्क्स वाढतात. आणि काही क्वेश्चन हे ना प्रिलिम्सचे क्वेश्चन हे मेन्स मधून सॉल्व्ह होतात. तर मी तुम्हाला 2 क्वेश्चन सांगतो जसे की मेन्स मधून सॉल्व्ह होणार आहे. तर एक क्वेश्चन विचारला होता की फर्स्ट डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन कुठल्या कंट्रीने अडॉप्ट केलेलं आहे? हे कधी 2025 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर हे कॉन्स्टिट्यूशन कधी अडॉप्ट केलेलं आहे हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला वर्ल्ड हिस्ट्रीची क्लॅरिटी असावं लागते आणि वर्ल्ड हिस्ट्रीच्या क्लॅरिटी मधूनच आपल्याला फ्रेंच रिव्हॉल्युशन आणि अमेरिकन रिव्हॉल्युशन मध्ये हा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होतो. तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं मेन्स पण करावं लागतं आणि पुढच्या वर्षीपासून तर राज्यसेवेला फक्त आणि फक्त जीएस आहे. तर आतापासूनच आपण मेन्सवर फोकस केला तर आपला प्रिलिमवरचा पण होल्ड वाढतो. आणि हे एक दोन जे क्वेश्चन असतात का हे मेन्स ओरिएंटेड जे क्वेश्चन असतात हे डायरेक्ट आपल्याला ना एज देऊन जाणारे क्वेश्चन असतात इतरांच्या कंपॅरिझन मध्ये. सो आपण मेन्सची तयारी केली पाहिजे असं मला वाटतंय स्टार्टिंगला. तर त्यासाठी आम्ही आमच्याकडे प्रिलिम्स कम मेन्सची बॅच घेऊन येत आहोत. प्रिलियम कम मेन्स 2027. तर याच्यामध्ये आम्ही नॉन प्रिलिम्सचे जेवढे टॉपिक्स आहेत, नॉन प्रिलिम्सचे जे टॉपिक्स आहेत, नॉन प्रिलिम्सचे मेन्स टॉपिक म्हणजे जे प्रिलिमला सिलेबस नसतो ते मेन्सचे टॉपिक आहे ते आम्ही ऑक्टोबर एंड पर्यंत कम्प्लीट करणार आहोत. ऑक्टोबर एंड पर्यंत आम्ही कम्प्लीट करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक 1 नोव्हेंबर पासून दिवाळी नंतर आम्ही प्रिलिम्सला स्टार्ट करणार आहोत. आणि या बॅच मध्ये तुम्हाला मेन्स ओरिएंटेड जे काही टॉपिक आहेत ते टू द पॉइंट आणि एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत. कारण आमचा जो कोर्स आहे ते ऑलरेडी अर्धा कम्प्लीट झालेला आहे. हा पोर्शन आम्ही कम्प्लीट केलेला आहे आणि त्या पोर्शन मध्ये त्या टॉपिक्स मध्ये आपल्याकडे जी फॅकल्टी आहे ती सगळीच्या सगळी फॅकल्टी 2025 मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तर तुम्ही पहा की पहिल्या मोहिनी जगताप मॅम आहेत, त्यांचा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये 323 रँक आहे आणि त्याचबरोबर त्यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये पण रँक सिक्युअर केलेला आहे. तर यांनी या आपल्याकडे ऑलरेडी यांचे लेक्चर वगैरे कम्प्लीट झालेले आहेत. यांनी ऍग्रिकल्चर वाला टॉपिक GS3 चा टॉपिक कव्हर केलेला आहे आणि ते बाकीचे आणखी पण टॉपिक घेणार आहेत आपल्याकडे. त्यानंतर मनोज पाटील सर आहेत, त्यांचा 493 रँक आहे 2025च्या युपीएससी मध्ये आणि त्यांना IPS भेटणार आहे. तर त्यांनी आपल्याकडे IR आणि पॉलिटीचा पोर्शन घेतलेला आहे. IR चा पोर्शन कम्प्लीट झालेला आहे. त्यासोबत सोबतच ते आपल्या इकडं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनसाठी पण गायडन्स करतात. ते इंटरव्ह्यूचे सेशन पण आपल्याकडे कंडक्ट करतात. त्यासोबत सोबतच आहेत धनंजय दिघे सर, यांचा 529 रँक आहे 2025 मध्ये. यांनी GS3 चा इन्क्लुझिव्ह ग्रोथ वाला टॉपिक आपल्याकडे कम्प्लीट केलेला आहे ऑलरेडी. सोबतच कुणाल अहिरराव सर म्हणून आहेत, त्यांनी दोनदा युपीएससी मध्ये रँक काढलेला आहे. त्यांचा 430 रँक आहे. ते पण आपल्याकडे इथिक्सचे टॉपिक घेणार आहेत. त्यांना इथिक्सला 2025ला युपीएससी मध्ये 120 मार्क्स होते आणि ते वन ऑफ द हायेस्ट होते. त्यासोबतच मनोज पाटील सरांना पण पॉल सायन्स ऑप्शनल मध्ये वन ऑफ द हायेस्ट मार्क्स होते. ते 2-3 रँक एवढे मार्क्स होते त्यांचे ऑप्शनलचे. 289 290 मार्क्स आलेले आहेत. तर यासारखे जे सिलेक्टेड आणि अनुभवी कॅन्डिडेट आहेत आपल्याकडे ते शिकवत आहेत आणि हे टू द पॉइंट आणि नोट्स देत आहेत. क्लासमध्ये डिक्टेटेड नोट्स देत आहेत. क्लासमध्ये नोट्स डिक्टेट करून भेटतात, ज्याच्यामुळे की आपल्याला जे एक्झाम मध्ये ऍक्च्युअल आपल्याला लिहायचं आहे त्या नोट्स आपल्याला भेटतात आणि जस्ट फक्त प्रिंटेड नोट्स नाहीये की एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहेत आणि ते कन्सेप्ट वगैरे क्लिअर करतात. आपल्या सगळे 10 वर्षाचे PYQ UPSCचे आहेत आणि MPSCचा 2025चा पेपर पण ते कव्हर करता याच्यामध्ये. सो मला असं वाटतं की हे तुमच्यासाठी बेटर आहे की तुम्ही काय काय केलं पाहिजे. प्रिलियमचे टॉपिक हे ऑक्टोबर एंड पर्यंत, नॉन प्रिलियमचे टॉपिक्स आहेत मेन्सचे ऑक्टोबर एंड पर्यंत कम्प्लीट केले पाहिजेत आणि त्याच्यानंतर प्रिलियम्स कम मेन्स ही प्रिलियमच्या टॉपिक्स वरती डिसेंबर पर्यंत केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट प्रिलियमला शिफ्ट करणार आहोत. तर तुम्हाला या प्रिलियम कम मेन्स 27च्या बॅच मध्ये तुम्हाला मेन्स साठी गायडन्स भेटणार आहे, मेंटरशिप असणार आहे, मेंटरशिप असणार आहे. मेंटरशिप सोबतच मेंटरशिप एक असणार आहे. त्यानंतर विकली टेस्ट असणार आहे. विकली टेस्ट ऑलमोस्ट
8 वीकली टेस्ट होणार आहेत, सेक्शनल टेस्ट. आणि त्याच्यानंतर 8 झाल्या सेक्शनल टेस्ट झाल्या की 2-2 कमीत कमी, आणि त्यानंतर 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत 4. फुल लेंथ टेस्ट असणार आहेत 4, आणि यासोबत मेंटरशिप आणि प्रिलिमची मेंटरशिप पण तुम्हाला याच्यामध्येच भेटणार आहे. सो मला असं वाटतंय की आता ज्यांचे समजा सीएपीएफचा वगैरे पेपर झालेला आहे, बाकीचे एक्झाम झालेला आहे, तर आणि ज्यांना 27 ची प्रिपरेशन करायची आहे, असा पण आता ऑप्शनल गेलेला आहे. तर पूर्ण फोकस जीएस वरती दिला पाहिजे मेन्ससाठी, मला असं वाटतं. आणि ते आता स्टार्ट करणं योग्य आहे. आता टाइम आहे 2-3 महिने. तुम्ही एकदम नॉन प्रिलिम्स वाले टॉपिक वरती होल्ड मिळवून घ्या. आपल्याकडे एक्सपर्ट आहेत आपल्याला गाईड करायला वगैरे, आणि त्यानंतर मग आपण प्रिलिम्ससाठी शिफ्ट होऊ. तर त्यासोबत सोबतच जर कोणाला फक्त टेस्ट सिरीज जरी जॉईन करायची असली तरी आम्ही ही 2027च्या आणि 26च्या मुलांसाठी टेस्ट सिरीज, 2027च्या मुलांसाठी पण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील. म्हणजे या टेस्ट सिरीज सोबत सोबत रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत, जे की आपले जे आताची मॅच बॅच दाखवली तुम्हाला, की सर्व जे काही 2025 चे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी रेकॉर्ड केलेली बॅच तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये भेटेल. आणि त्याच्यासोबत सोबतच 12 टेस्ट असणार आहेत या टेस्ट सिरीज मध्ये. आणि प्रत्येक टेस्टचं डिस्कशन हे आपले जे टॉपर्स आहेत, जे आपल्या फॅकल्टी आहेत, ते ऑगस्ट एंड पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ऑगस्ट एंड पर्यंत आपण त्यांच्याकडून ऑलमोस्ट सर्व टॉपिकचे डिस्कशन घेणार. तर बघा, जीएस 3चं डिस्कशन धनंजय दिघे सर घेणार आहेत आणि मोहिनी जगताप मॅम घेणार आहेत. त्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर GS2चं डिस्कशन हे मनोज पाटील सर घेणार आहेत आणि संपदा वांगे मॅम घेणार आहेत. संपदा वांगे मॅमचा पण 780 रँक वगैरे आहे 2024 मध्ये. त्यानंतर GS4चं आहे, ते जे GS4चं डिस्कशन हे कुणाल आयरराव सर घेणार आहे. त्यासोबत सोबतच मी पण GS4चं डिस्कशन केस स्टडी वगैरे घेणार आहे तुमच्यासाठी या टेस्ट सिरीजच्या डिस्कशन मध्ये. आणि ह्या टेस्ट विकली असणार आहेत, हर संडेला किंवा सॅटर्डेला, जसा टाइम ऍडजस्ट करता येईल, सॅटर्डे किंवा संडे विकली टेस्ट असणार आहेत. तुम्हाला याच्यामध्ये डिस्कशन भेटणार आहे, त्यानंतर मॉडेल आन्सर भेटणार आहेत, आणि टेस्ट चेक करून पण पुढच्या टेस्टच्या अगोदर पाठीमागले टेस्ट चेक करून भेटणार आहे. त्याच्यामुळं या टेस्टचा पण सगळ्यांनी बेनिफिट घ्यावा. या टेस्टची फीस फक्त 6,000 रुपये आहे. तुम्हाला याच्यामध्ये 12 टेस्ट प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, जे काही आपली फॅकल्टी आहे त्यांनी घेतलेली आपली जी 2026च्या मेनची बॅच आहे ती तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. आणि मुलींसाठी यामध्ये थोडंसं आपण डिस्काउंट पण ठेवलेला आहे. तर मला असं वाटतं की जे काही आपला प्रोग्राम आहे तो हा टेस्ट आणि मेन्सचा, तर सर्वांनी याचा बेनिफिट घ्यावा मला असं वाटतं. आणि हे काही आम्ही कमर्शियल बेसिसवरती करत नाहीये, तर विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी, विद्यार्थ्यांनीच, जे काही आपली फॅकल्टी आहे त्यांनी पण असं सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच करत आहोत. तर मला वाटतं की ज्यांना जो कोणी इंटरेस्टेड आहे त्यांनी या नंबरवरती मला कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन करा. प्रगती आयएस या ॲपवरती हे सगळ्या बॅचेस वगैरे लॉन्च केलेल्या आहे. तर कोणाला काही अडचण असेल ऑनलाईन वाले तर सांगा, नाहीतर आपण थांबूया. थँक्यू.